या वर्षापासून मी तर म्हणेन माईक सिस्टम असेल डीजे सिस्टम असेल याच्यामध्ये भरपूर सुधार पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी पंचांचा अधिकृत इशारा येतोय। Get ready for the countdown. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. गेम ऑन। जय श्रीराम। पहिल्या चेंडूवरती इनफिल्डच्या वरतून प्लेस केला गेला आहे। पाहूया कव्हरला चेंडू जातोय 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 आणि फायनली चेंडू पहिल्या चेंडूवरती सीमा पार चौकार। आणि त्या संघास 2 धावाचे पॅनलाइज केले गेले आहे। पंच भाऊ पाटील यांनी आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला आहे की 10 प्लेयरने जेव्हा जेव्हा टीम खेळते त्यावेळेस कमिटीच्या माध्यमातून 2 धावांची पॅनल्टी दिली गेली आहे आणि ती या ठिकाणी आपण पाहू शकता वेले संघास लागली गेली। पुढील चेंडू या वेळेस पाहतोय आपण लेग साइडच्या रिजन मध्ये खाली क्षेत्र आहे त्या ठिकाणी चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार चौकार। चा विचार केला तर सरस पाटील चाविंद्रा यांनी सारंगाव संघासमोर चौकार हॅट्रिक केली होती। तसे संजय पाटील कारिवली यांनी भादवड संघासमोर चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती। यावेळेस क्या बात आहे, नजाकत बहारदार डोळ्याचे पारणे फेडणारा असा फटका, टायमिंग सेट केलं लेट आणि कट थेट, चेंडू मात्र सीमा पार, अजून एकदा चौकार। आज खऱ्या अर्थाने कालुराम भुईर कुल मॅन चौकारांची भाषा बोलतोय। आतापर्यंत 3 चौकार लगावले गेले आहेत। 12 या अंकावरती धावफलक पाहायला मिळतोय। पुढील चेंडू यावेळेसही पाहतोय आपण स्क्वेअर लेग अंबरच्या रिजन मधून चेंडू फरार होतोय, जातोय जातोय आणि फायनली चेंडू सीमा पार, अजून एक दर्जेदार बहारदार क्वालिटीचा चौकार। चौकारांच्या हॅट्रिक मध्ये आपण पाहू शकता त्या वर्णीमध्ये कालुराम भुईर यांना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। पुढे चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय हा ना तू मै मै कॉलिंग मध्ये बिघाड आणि या ठिकाणी पाहतोय आपण फलंदाज होते बाद दीपक। यानंतर होणारा सामना एजी स्पोर्ट निंबवली वर्सेस चेरुबा कोन। दोन्ही टीमला विनंती आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे। दोन्ही टीम जर उपस्थित नसतील तर 1 षटक कमी, एका टीम जर लेट येत असेल तर 3 धावांची पेनल्टी। विजय स्पोर्ट खांडपे संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू धडाकेबाज फलंदाज
विजेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलेही या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यस, नवीन 40+ खेळाडू सन्मान्य युवराजजी चौधरी यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिलं षटक आपण पाहिलं संतोष म्हात्रे यांच्या माध्यमातून. एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद जरूर झाला, परंतु 4 चौकारे आपल्याला पाहायला मिळाले. क्या बात आहे. कोलमॅन कालूराम याने हॉट फलंदाजी करत असताना या 16 धावा या ठिकाणी आपण पाहतोय जमा करताना पाहायला मिळाले. दिनेश चौधरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हरीश भोईर या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती. वेले टीम एक मजबूत टीम आहे, यात मात्र काही शंका नाही आहे. नेहमी त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला राहतोय, परंतु पाहूया ते कमबॅक केले जाईल का. ती क्षमता हरीश भोईर यांच्यामध्ये सुद्धा आहे. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा बहाल झालेल्या त्याच्यावरती रोख लावेल का हे पाहण्यासारखं राहील. पंचांच्या आपण पाहतोय उजव्या बाजूस टाकण्यासाठी सज्ज. छोटंसं रनअप. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेला आणि भरपूर अनुभव या खेळाडूकडे आहे. पाहूया तो अनुभव कितपत पणाला लावतोय आणि आज खेळ कशा प्रकारे होतोय. या वेळेस मात्र आपण पाहतोय पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र फाईन लेगच्या रिजन मध्ये फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. टेमगर संघ नाश्ता करायला बसला असेल तेव्हा चौकार चौकार असेच विचार करत असेल आणि त्या नाश्त्यातून त्यांना ती शक्ती प्रदान झाली, ऊर्जा प्रदान झाली आणि चौकार 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 पाहायला मिळतात. यावेळेस क्या बात आहे. पण बॉल पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलं, चॉप करून ठेवलं. आपल्या फटक्याला चेक करावं लागलं. एवढा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला हरीश भोईर यांच्या माध्यमातून. सन्माननीय मुकुंदजी चौधरी साहेब, माझी सरपंच, आपणास विनंती आहे आपण या क्रीडा मंचावरती उपतालुका प्रमुख चषक 2025 मध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस ही पाहू शकता आपण काय फटका खेळला गेला आहे. पुन्हा एकदा नजाकत डोळ्यांचा पारणा फेर असताना अलटी पलटी करत हा आणतोय चौकार. मागील हंगामामध्ये सुद्धा त्यांच्या बॅटमधून आपण 50 पाहिल्या होत्या. पाहूया या ठिकाणी आक्रमक रूप चालू आहे. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या वेळेस हुशार आहे गोलंदाज हरीश. म्हटलं तर मी मगाशी म्हटलं होतं की का चांगला अनुभव डानगा आहे. फलंदाजी शारीरिक भाषा नेहमी ओळखणारा हा गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर वारंवार तोच फटका खेळणं कुठेतरी आपल्या फलंदाजीला घातक ठरू शकतोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 25. पुढील चेंडू. यावेळेसही पाहू शकता पूर्णपणे ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतो थोडीशी डावीष्टी सोडून जातोय. कारण जेव्हा जेव्हा ही 1 इंच का होईना डावीष्टी सोडून जातोय त्यावेळेस पंचांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची दुविधा निर्माण होत नाही आहे. एक अवांतर आणि वाईट बॉल देण्यासाठी चेंडू काही वाईट नव्हता, परंतु आपण पाहतो लाईन थोडीशी भडकली गेली. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस उडवलाय, फसला गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय. प्राइज विकेट. क्या बात आहे. चांगला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय कालूराम भोईर जेलच्या स्वरूपात.
हरीश भोईर मगाशी म्हटल्याप्रमाणे हुशार गोलंदाज आहे. आक्रमक रूप धारण केलं होतं. प्रत्येक चेंडू मागे हाणामारी करत होता. अनेक फसवेगिरीचा चेंडू हाताला गेला आणि त्याच्यामध्ये बरोबर त्या जाळ्यामध्ये फसला गेला कालुराम भोईर. आणि बाद होण्यापूर्वी चांगली धावसंख्या धावफलकावरती जमा केली या फास्टर्स क्रिकेटमध्ये. मी तर म्हणेन या 20 धावा नाहीत तर या 50 धावा आहेत. अशा पद्धतीची खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज गुरु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे, क्या बात आहे. पाहू शकता अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा ऑन बोर्ड. धावसंख्या चांगली आहे परंतु कालुराम भोईर बाद झाल्यानंतर कुठेतरी आता गोलंदाजांना मजबूत स्थितीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी एक आत्मबल निर्माण होईल यात मात्र काही शंका नाही आहे. आणि 100 बडकर एक गोलंदाज आपण पाहिले तर गावते वेले संघामध्ये पाहायला मिळत आहेत. जे संघनायकाला विचार पडतो की कुठल्या गोलंदाजी हातामध्ये चेंडू देऊ. एवढे खेळाडू त्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने 40+ फॉर्मॅटमध्ये प्रत्येक गावामध्ये प्लेयर शोधावे लागत आहेत. परंतु 100 बडकर एक खेळाडू प्ले 11च्या बाहेर बसलेले असतात. एवढी चांगली मजबूत टीम पाहायला मिळते. शिवा ओव्हर क्रमांक 3 तिसरं ओव्हर फेकण्यासाठी तयार. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतील कडा स्क्वेअर गांभीर्याच्या रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. दाद दिली, हिम्मत दाखवली आणि पहा जिथे एक धाव होती तिथं दुसरी धावी कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. हे खऱ्या अर्थाने कॉलिनचं महत्व, एकामेकातील समतोलता ही पाहायला मिळाली. त्या कारणास्तव आपण पाहिले चोरटी धाव कंप्लीट केली गेली. पहिली धाव अतिशय वेगाने घेतली. दुसरी भेटेल नाही भेटेल पण पहिला डाव आपला आहे. म्हणजेच पहिली धाव आपण जर वेगाने घेतली, वेळ मिळाला तर दुसरी धाव आपण लगेच पूर्ण करू शकतोय. नाव घ्या स्क्वेअर हंपरच्या रिझनमधून 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण लॉंगॉनच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आताही 2 धावा घेण्याचा अवसर आहे आणि त्या 2 धावा अचूकरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचते. यानंतर होणारा सामना एक चांगली मॅच मित्र पाहायला मिळेल. चाचणी स्पर्धेचा विजेता संघ एजी स्पोर्ट निंबवली या संघासमोर 2 हात घेणारा सामना यानंतरचा पाहायला मिळेल. यावेळेस हलक्या हाताने पाहतोय आपण दिशा दिली आणि क्या बात आहे. वेल कट आणि या ठिकाणी पाहतोय येतोय चौकार. पद्धतीने 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. धावा कशा धावा येणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी मित्र म्हणेन सोनावी टेमघर या संघाच्या धावा बनतायत. तिसरं षटक चालू आहे. 34 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेस हवेमध्ये बराच काल होता. सेफ लँडिंग पाहायला मिळाल्या आणि इथेही फंबलिंग झाली आणि या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या आपण पाहिले तर 36 या अंकावरती जाऊन पोहोचते. एक चांगला टोटल मैदानाच्या आतमध्ये सेट करत असताना पाहायला मिळते. इथनं जर अजून एखादा मोठा फटका या ओव्हरमध्ये आला तर एक चांगला टोटल पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी सोनाली या संघाने 63 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि ते 63 धावा ह्या बरोबर मॅच खूप चांगली रंगतदार पाहायला मिळाली होती. यावेळेस पाहतोय पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु अतिशय वेगवान बॅटला चाटून आपण पाहतोय चेंडू मात्र किपरच्या हातामध्ये गेला होता. नामी संधी चालून आली होती परंतु ती काही पकडता आली नाही आहे. निर्धावची होते संगता. 36 धावा धावफलकावरती. शिवा गोलंदाजी मार्कवरती.
दिनेश ऑन स्ट्राईक. यावेळेस करारा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली. जेवढ्या गतीने चेंडू खेळला गेला तेवढ्याच गतीने चेंडू फेकलाही गेला, म्हणजे चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 37 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं अंतिम षटक कोण घेऊन येईल, किती धावांची मजल मारेल हे पाहण्यासारखं राहील. या ओव्हरमध्ये मित्रमंडळी कुठेतरी धावा थांबल्या गेल्या आहेत. निश्चितच आपण पाहतोय ज्यांच्या नावाने स्पर्धा केलेली जाते, श्यामदादा चौधरी यांच्या पिताश्री यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम बाबा. निश्चितच आपण पाहतोय क्रिकेटची आणि कुस्त्यांची खूप आवड बाबांना, आणि बाबांना घरामध्ये राहत नाही आहे, आणि त्याचा आनंद घेण्यासाठी या मंचावरती त्यांचा पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय गणपतजी चौधरी साहेब यांचाही या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. उपतालुका प्रमुख चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉल. पुढील चेंडू. यावेळेस चेंडूला टर्न केलं. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअरच्या रिझनमध्ये अडवला जातोय. थोडंसं फंबलिंग झाली, चुकी झाली, आणि तदनंतर लगेच या ठिकाणी पाहतोय आपण दुसरी धावी कंप्लीट केली गेली. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहिली तर 40 या अंकावरती जाऊन पोहोचते. इथनं अजूनही एखाद 2 मोठे फटके येणे गरजेचं आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहिले तर गावदे वेले संघाची फलंदाजी स्ट्रॉंग आहे, त्या अनुषंगाने 50+ धावसंख्या असणं गरजेचं आहे. पुढील चेंडू. यावेळेस क्या बात आहे. ब्लॉक हॉलमध्ये आपण पाहतोय चेंडू हाताळला गेला, परंतु एक धाव रोखू शकले नाहीत. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 41. 41 अंकावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा पाहूया. सदानंद टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. या इथे वाडे शॉट. क्या बात आहे. फटक्यावरती खूप चांगल्या पद्धतीचा नियंत्रण ठेवला गेला. दुरून क्षेत्ररक्षक जरूर आले, परंतु फटका खूप चांगला पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. लेझी क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं, आणि या ठिकाणी मी तर म्हणे ही एक्स्ट्राची धावा आहे, कारण जिथं 2 धावा त्या चेंडू घेण्यामध्ये कुठेतरी आळसीपणा झाला, त्या कारणास्तव आपण पाहतोय या ठिकाणी 3 धावा कंप्लीट झाल्या गेल्या. 3 धावेने धावसंख्या जर पाहिली आपण तर 44 अंकावरती जाऊन पोहोचते. एक चांगला टोटल आहे, बट इथनं एखादा मोठा फटका येणं आवश्यकता आहे. पुढील चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी गोलंदाज सदानंद तयार होते. इथे मात्र एकच धाव. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण मोठा फटका खेळू देत नाही आहे. एकेरी दुहेरी धावसंख्या खर्च झाली तेवढासा फरक पडत नाही आहे, पण जेव्हा मोठी बाउंड्री येते त्यावेळेस फलंदाजा आत्मविश्वास वाढतोय आणि धावसंख्याही वाढत आहेत. तेव्हा कुठेतरी सन्माननीय इंदर मामा यांचं हे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. इंदर ग्रुपचे अध्यक्ष इंदर मामा यांचंही या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
चेक करा सांगली देवी ओ बाउंड्री के नहीं मैं क्या बोलूं काय झाला काय पण इंदर मामा यस वेलकम. सन्माननीय हिंदर मामा यांचं ह्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या क्रीडा मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चित आपण पाहतोय या सलग तिसऱ्या दिवसामध्ये मान्यवरांची रेलचल पाहायला मिळते. प्रेम दिल्याने प्रेम मिळतं असं म्हटलं जातं ना. अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठाला भेट देण्यासाठी येत आहेत. निवळ आपल्या गावामधील नाही तर संपूर्ण भिवंडी तालुका असेल किंवा पूर्ण ठाणे जिल्ह्यातील मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी हलकीशी अपील सुद्धा केली गेली, परंतु इथं मात्र पाहतोय आपण दुसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी घातक ठरू शकतो आणि यस फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. 48 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आहे. पाहूया 48 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील या थांबल्या जातील या ऐकूया कालीराम केनी सर यांच्या आवाजाने. धन्यवाद डीजे. थँक्यू. केस मान्यवर कक्षामध्ये मामा ग्रुपचे अध्यक्ष हेंदर मामा पाटील, उद्योजक उद्योगपती सरवलीपाडा. नेक्स्ट मॅच नक्कीच एजिस्फोर्ट निंबवली आणि शेरोबा कोण या दोन टीमला आवाज दिलेले आहेत. जर दोन्ही टीम हजर नसतील तर एक ओव्हर कमी केला जाईल आणि जो संघनायक हजर असेल आणि अपोजिट संघाचा जर संघनायक गैरहजर असला तर त्या टीमला 3 धावांचा पेनल्टी आहे. सोनादेवी टेमगर टीमनं पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवल्यात 48 आणि विजयाचं लक्ष आहे 49 धावांचं. नक्कीच मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ, जय श्रीराम. आपण पाहत आहेत श्यामदादा चौधरी आणि जानमन सरवली 40+ आयोजित उप तालुका प्रमुख चषक 2025 चा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातून पहिला सामना मैदानामध्ये रंगतोय सोनादेवी टेमगर आणि गावदेवी वेले. नक्कीच राजेंद्र पाटील सर चेरोबा 40+ कोण संघाचे प्रतिनिधी संघनायक इथे उपस्थित आहेत. आपलं वेलकम. चेरोबा 40+ कोण चाचणी स्पर्धेचा विजेता संघ आहे. नक्की संघाची सुरुवात अगदी धूमधडाक्यात झालेली आहे. एजिस्फोर्ट निंबवली आणि चेरोबा 40+ कोण असा यानंतर सामना फायनलचे पहिला फायनल सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यानंतर कालिकामाता कालवार, बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार, न्यू मिलन पायगाव आणि जयदुर्गा सुरई असे 8 संघ आज एकमेकांसमोर या स्पर्धेतून खेळणार आहेत. बघूया इथे 48 धावांचं संरक्षण करायचं आहे सोनादेवी टेमगर टीमला. तत्पूर्वी मित्रांनो सोनादेवी नवीन 40+ संघाचे उत्कृष्ट खेळाडू डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश गायकवाड, अल्पेश चौधरी, त्यानंतर नक्कीच युवराज चौधरी आणि दामांना हे खेळाडू देखील क्रीडानगरीमध्ये पोहोचलेले आहेत. अल्पेश चौधरी नक्कीच भिवंडी तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेटमधला एक स्टार खेळाडू यांनी देखील सोनादेवी टेमगर नवीन 40+ संघटनेमधून 40+ क्रिकेटला सुरुवात केलेली आहे.
चेरोबा 40+ कोण वेलकम. तर 49 धावा वेले संघाला चेस करायचे आहेत. दिनकर भोईर आणि भालचंद्र म्हात्रे ही सलामीर जोडी आलेली आहे. अभिनंदन. चेरोबा 40+ कोण टीम चाचणी स्पर्धेचा चॅम्पियन संघ बंद्रमारुती काल्ले टीम ला पराभूत केलं होतं अंतिम सामन्यामध्ये. चलो एजिस्वर निंबवली विजयजी गुलवी गोलंदाज केच उमेश सोनादेवी टेंबर संघाचा एक सर्वात चांगला गोलंदाज म्हणून उमेश चौधरी. पहिला पॉवर प्लेचा ओव्हर. क्या बात है दीपक पाटील इन एक्शन में वेलकम. स्वागत आहे आपला. खूप जुनं नाव आहे सोनादेव टेंबर संघाकडून दीपक पाटीलचं. एक डावखरे आताचा शैलीदार फलंदाज. तसंच गुरुनाथ देखील पुन्हा एकदा संघाला जॉईन झालाय. Come on. पहिला चेंडू टर्न केलाय. चेंडूला अगदी स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय लॉंग लेग आणि डीप फाईन लेग रिजन मध्ये. तिसऱ्या धावेसाठी भालचंद्र म्हात्रे. क्या बात आहे. अतिशय चांगली कॉलिंग. पहिल्या चेंडूवर दिनकर भोईरच्या बॅटमधून 3 धावा. नक्कीच या स्पर्धेचे वन मॅन शो करता धरता शिवसेना भिवंडी उप तालुका प्रमुख आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष श्यामदादा चौधरी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. जितू फुलोरे आपल्या देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. जितू फुलोरे हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. सोनादेवी टेमघर नवीन 40+ संघाचा संघनायक. अतिशय चांगला फटका आपण पाहतो इनफिल्डच्या वरून. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. सात संजय सॉरी उमेशनं अगदी हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपवर फेकला होता. भालचंद्र मात्र 2 चेंडूमध्ये 5. दिनकर भोईर पहिल्या चेंडूवर 3 चेंडूमध्ये धावा बनलेत 8. बरोबर प्रत्येवर आपण विचार केला धावगतीचा तर 12.25. दिनकर भोईर गावदेवी वेले संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. पंच भाऊ पाटील सर आणि गिरीश वालन्स या सामन्यासाठी पंच. तिसरे पंच आहेत सुनील म्हात्रे. आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि या स्पर्धेतून सेमीफायनलमध्ये जय बजरंग कायरवली टीम काल गावदेवी भागवत टीमला पराभूत करून पुढे गेलेली आहे. अतिशय चांगला सामना आपण काल पाहिला ग्रुप ए आणि ग्रुप बी मधून.
हा फटका ऑन साईडला बघूया. क्षेत्ररक्षक आहेत दीपक पाटील. दुसरे धावेचा आत्मघातकी प्रयत्न. नक्कीच इथे उमेशला जास्त घाई झाली होती. बघूया तिसरी धाव अपूर्ण राहील. दिनकर भोईर थकले असावेत. 2 धावा पूर्ण आणि तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज दिनकर भोईर धावबाद. अकरा धावा. 11 11. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. देवीदास मात्रे अगदी देवीदासला वनडाऊनला पाठवलाय. आज सलामीला दिनकर भोईरला संधी. बालचंद्र म्हात्रेच्या सोबत फुलटॉस होता. अगदी चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली. ते ताकदीचा वापर कमी आणि युक्तीचा जास्त. रिझल्ट चांगला आहे. चौकार. संजय मीडियम फास्ट गोलंदाज. शॉर्ट रन आहे. नक्कीच भालचंद्र म्हात्रेला संधी दिली आणि अगदी चेंडू बॅटवर व्यवस्थित घेत आहेत. गुरुची चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. गुरु बोलतोय मैं हूं ना. एक सिंगल. धावसंख्या 16. दामोन्ना अल्पेश चौधरी, युवराज चौधरी, जितूजी फुलोरे असे अगदी स्टार खेळाडू आपले सिनियर 40+ चा खेळ पाहण्यासाठी इथे उपस्थित सर्वांचं स्वागत आहे.
बघूया स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गोलंदाजानं अडवलंय. प्रवीण पाटील शोलमाता वल या संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज यांनी या स्पर्धेला आणि सोनादेवी टेमघर टीमला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद प्रवीण पाटील. चांगला फटका आहे इथे. दीपक पाटीलची खराब फिल्डिंग. लॉंग ऑन रिझनला हा चेंडू सीमावर जातोय. चौकार. नक्कीच क्रिकेट खेळताना तुमची फिल्डिंग देखील चांगली होणं गरजेचं आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली करून जमणार नाहीये, तर फिल्डिंग देखील एक महत्त्वाचा घटक आहे क्रिकेट खेळामध्ये. अगदी तिन्ही फॉर्मॅटमध्ये जो संघ चांगली कामगिरी करेल तो संघ विजय मिळवू शकतो आपल्या संघासाठी. हा फटका बघूया गुरुच्या दिशेने येतोय. काऊ कॉर्नर रिजनला अगदी सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू गुरुच्या हाताला चाटून गेलाय. नक्कीच इथे गुरुने पहिले सीमारेषा ओलांडली होती. षटकार आहे, षटकार आहे, षटकार आहे. धावायची गरज नाहीये. वेलकम संतोषदादा पाटील, सरवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच. आज बालचंद्र म्हात्रेनं देवीदास म्हात्रेचा रोल आपल्या गावदेवी वेले संघासाठी अदा केलेला आहे. सलामीला संधी दिली आणि नक्कीच त्या संधीचं सोनं फलंदाज बालचंद्र म्हात्रेनं केलेलं आहे. 2 ओव्हर धावा बनले 14च्या सरासरीने 28. ऑल इज वेल. चांगली पॉझिटिव्ह सुरुवात आहे. शिवम उर्फ छोटू, आज आमचे छोटे डीजे ऑपरेटर यांचा वाढदिवस आहे. नक्कीच गणेश भाऊ आणि गणराज डीजे कडून आणि आमच्या समालोचक पॅनलच्या वतीनं छोटूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 48 धावांचं लक्ष आहे. नक्कीच फक्त प्रति ओव्हर 12 धावा बनवायच्या. 48चं लक्ष आहे. 47. नक्कीच एक स्कोरिंग मध्ये नक्कीच इथे बदलाव होईल, कारण की वेले संघ 10 सहकार्य घेऊन उतरला होता. तर 2 धावा नक्कीच सोनादेवी टेमघर 47 प्लस 2 म्हणजे 49. 50चं लक्ष आहे. बघा प्लीज जरा या गोष्टीकडे, महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्या. हरीश भोई रॉयल टीम 50 बनवायच्यात मित्रांनो. 2 धावा ऍड केल्या नव्हत्या. 47 बनवल्या होत्या टेमघरनी आणि तुम्हाला 2 धावांचा पेनल्टी होता. अशा एकूण 49 टेमघर संघाच्या फलकावर आपल्याला 50 बनवायचे आहेत. यस. या चेंडूवर देखील 2 धावा.
धावसंख्या 30, 13 चेंडू 20 आणि आता 11 मध्ये पाहिजेत 20. 50चं लक्ष आहे. वेले संघ देवीदास आणि भालचंद्र म्हात्रे इथे अगदी हा चेंडू सोडून दिला होता. जसा कबड्डी खेळामध्ये रायडर जेव्हा सर्व्हिस टाकतो आणि एखादा खेळाडू जसा अंग आपला मारून घेतो असा या चेंडूवर भालचंद्र म्हात्रेनं स्वतःचा बचाव केला होता चेंडूपासून. एक वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव. धावसंख्या 31. हा फटका बघूया. कैलास चौधरी संघाचे सर्वात सिनियर खेळाडू माजी संघनायक चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज भालचंद्र म्हात्रे झेलबाद. कैलास त्यानंतर नक्कीच दिनेश. 31 धावा 19 पाहिजेत. 50चं लक्ष 10 चेंडू आणि 19 धावा. कोहिनूर आलाय नवीन फलंदाज कोहिनूर. एजिस्फट निंबवली संघाचा संघनायक चेरोबा 40+ कोण टीम चे संघनायक इथे इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित होते. कालुराम भोईर संघाचे एक सर्वात सिनियर लेजंड क्रिकेटर संघनायक. बघूया कोहिनूरसाठी अतिशय चांगला चेंडू होता. चेंडूला अगदी ऑन साईडला केलेला बघूया गुरु. 2 धावा इथे पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 33 धावा. अजूनही 17 पाहिजेत 9 चेंडू मध्ये. क्या बात आहे. इथे फलंदाज कोहिनूरची दांडी गुल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 33 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. वेलकम. एजी स्पोर्ट निंबोली संघाचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. यानंतर त्यांना इन ॲक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. 33 धावा ऑन बोर्ड. 8 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे आणि 17 धावेची आवश्यकता आहे. कुलमॅन कालुराम यांनी चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रस्थापित केली गेली आहे. फलंदाजी करत असताना चांगला स्कोर कार्ड 20 धावांनी जमा केला आणि गोलंदाजी ही आता मात्र चांगली पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. या प्लेस खेळून काढलेला आहे समोरच्या दिशेने. अप ड्राईव्ह चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले परंतु 2 धावा नाही वाचू शकत. या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहतोय 35 ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. 7 चेंडू 15 धावा. हा चेंडू खूप महत्वपूर्वक राहील दोन्ही टीमसाठी. इथनं जर मोठा फटका आला तर वेले टीमसाठी एक आनंदाची बातमी असेल. परंतु इथे सिंगल डबल किंवा विकेट आली तर निश्चितच टीमगर संघाला आनंदाची बातमी असेल. काय करतं पाहूया. यावेळेस चांगला चेंडू आहे. अपील केली गेली परंतु आली सिंगल बाईटच्या स्वरूपात. चला दोन्ही टीम एजी स्पोर्ट निंबवली त्याचबरोबर चिरबकोन. चला संघनायक आपण या नाणेफेकीसाठी.
धन्यवाद मनोज ठाकरे. सोमनाथ भाऊ नाणेफेकीसाठी मान्यवर इंदर मामा मामा ग्रुपचे सर्वा हॅलो आणि गणपतजी चौधरी या मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी होईल. क्या बात आहे. दोन्ही मामे भाजी आपण पाहू शकता. नाणेफेकी बॉक्समध्ये नाणेफेक केली जाते. हेड असं कॉलिंग केलेले आहे जिस्पट निंबोली संघाच्या संघनायकाने. त्या विरोधात आलेला आहे. तर चिरबा कोण आपला निर्णय काय ते आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस टॉस बॉक्समधून न्यूज असे आहे की नाणेफेकी जे कॉलिंग आहे ते चिरबा कोण संघाच्या बाजूला लागलेला आहे आणि सर्वप्रथम शत्रशन स्वीकारलेला आहे. ओव्हर टू कोम बॉक्स. धन्यवाद. 6 चेंडू आणि 14 धाबा असं समीकरण आलंय. 6 मध्ये 14. चांगला ऑपरेटचा फटका आपण पाहतोय. अगदी चेंडू चाललाय डीप स्लिपर कव्हरला. 4 धावांसाठी चौकार. 4 धावीनं संघाची टोटल 40. 5 मध्ये 10. 5 चेंडू 10 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून फलंदाज सदानंद मुकादम यांनी गावदेवी वेली संघाच्या बाजूने सामना वळवण्याचा जोरदार प्रयत्न केलेला आहे. 5-14. अरुण सिनियर खेळाडू आहेत. इथे देखील पावलांचा चांगला वापर चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून केलेला आहे. तुषार चौधरी गुड फिल्डिंग. एक सिंगल धाव. धावसंख्या 41. 4 मध्ये 9. 4 चेंडू 9 धावा. यानंतरचा सामना असेल चिरोबा 40+ कोण चाचणी स्पर्धेचा विजेता आणि एजी स्पोर्ट निंबवली दोन्ही तगड्या टीम आहेत. फायनलचे पहिला फायनल मुकाबला नाणेफेकी जिंकून कोण संघानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. 4 मध्ये 9. बघूया हा चेंडू ऑन साइडला केलेला आहे. गुरु चेंडूच्या समोर. चांगली फिल्डिंग. थ्रो देखील चांगला आहे. यष्टीरक्षक कालुराम भोईरच्या हातामध्ये चेंडू फेकलाय. 3 चेंडू 8 धावा. 6 मध्ये 14 रोखायचे आहेत. गोलंदाज अरुण चौधरी यांना आणि पहिल्या 3 मध्ये 6 दिलेत आणि 3 मध्ये 8 वाचवायचे आहेत. अतिशय चांगला सामना वेले आणि टेमघर या दोन संघादरम्यान. बघूया 3-8. 3-8 काऊ कॉर्नर रिजनला गॅप मधून चेंडू सीमा पार. हा येतोय दमदार चौकार. दोन मध्ये 4. मॅच बॉल आले. चला धन्यवाद. यानंतर बघा लगेच चिरोबा 40+ कोण टीम आपण तयार आहे. संघनायक दिनेश किनी नक्कीच एक कंप्लीट टीम आहे. प्रशांत म्हात्रे पंढरी भोईर यांनी स्पॉन्सर केलेला एक नवीन आगमनासाठी ड्रेस कोड आणि चाचणी स्पर्धेचा विजेता संघ अशी जोरदार सुरुवात चिरोबा 40+ कोण संघाची आपल्याला चालू हंगामामध्ये पाहायला मिळते. 2-4 हा चेंडू हवेमध्ये खेळलेत. बघूया काय चांगला झेल टिपलाय उमेशनं आणि सामन्याची चुरस रंगत पुन्हा एकदा वाढलेली आहे. गुड बॉलिंग अरुण चौधरी. इथे उमेशनं झेल टिपून सामना पुन्हा एकदा सोनादेवी टेमघर संघाच्या पक्षामध्ये खेचण्याचा प्रयत्न केलाय.
म्हणून आम्ही नेहमी म्हणतोय घ्या कॅच आणि जिंका मॅच. हे क्रिकेटचं सूत्र आहे. क्षेत्ररक्षण तुमचं महत्त्वाचं घटक आहे. इथे जर हा झेल सोडला असता तर कदाचित हा सामना फिनिश झाला असता. आता 1 मध्ये 4. फलंदाज शिवा भोईर. गावदेवी वेले संघ टेन्शन मध्ये, हरेश भोईर टेन्शन मध्ये असतील, कारण की हा जो झेल पकडलाय हा झेल सोनादेवी टेमघर संघासाठी खूप महत्वाचा आहे. आणि 2 धावांचा पॅनल्टी. नक्कीच बघूया वेले संघ खेळाडू कक्षामध्ये थोडं शांततेचं वातावरण. फटका खेळले तेव्हा नक्की थोडासा उत्साह वाढला होता, मात्र उमेशनं चेंडू जज केल्यानंतर टेमघर संघाचा जल्लोष आणि पाठीराख्यांचा उत्साह पाहायला मिळाला. 1 चेंडू गोल्डन चौकार की षटकार. शिवा भोईरकडे क्षमता आहे, चांगला खेळाडू आहे. शिवा भोईर एक गोलंदाज म्हणून या संघामध्ये जॉईन झालाय. बघूया अरुण चौधरी. पहिला सामना अतिटटीचा, रफ अँड टफ, ठोसा ठोसा. 1 चेंडू 4. चेंडूला अगदी फाईन खेळलाय शिवा भोईरचा. हा गोल्डन चौकार. अभिनंदन हरेश भोईर, ऑल टीम, गावदेवी वेले, हार्डलक हार्डलक कालुराम भोईर अँड सोनादेवी टेमघर. नक्कीच या स्पर्धेतून पहिला गोल्डन चौकार गावदेवी वेले संघाचा फलंदाज शिवा भोईरनं ठोकून आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिलेला आहे. आणि तोच या सामन्याचा सामनावीर असेल. अभिनंदन गावदेवी वेले. शिवा भोईर आपण यायचं आहे. नक्कीच प्रेक्षकांना नेहमी असेच सामने पाहायला आवडतात. इंदर मामा देखील खुश आहेत या फटक्यावर. रामशेठ चौधरी देखील मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झालेत. श्यामदादा चौधरी यांचे बंधू. नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांनी देखील मॅन ऑफ द सिरीज सायकल स्पॉन्सर केलेली आहे.